नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता AIMIM पक्षाने ही एंट्री केली असून या MIMच्या एंट्रीमुळे पुण्यातील लोकसभा निवडणूक ही चौरंगी होणार आहे. या चौरंगी लढतीचा नेमका कोणाला फायदा होईल तर कोणाला फटका बसेल यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. AIMIM या पक्षाकडून पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिश सुंडके यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता सुंडके यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेच्या रिंगणात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अनिश सुंडके हे पुण्यातील कोंढवा या भागातून पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत होते. MIM या पक्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. AIMIMच्या पुणे लोकसभेतील एंट्रीमुळे मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासमोर एक तगडं आव्हान उभं राहिलं असून मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. जर मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना होईल आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना याचा फटका बसेल असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. दरम्यान 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये पुणे लोकसभेची स्थिती नेमकी कशी होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि मनसे अशी थेट लढत झाली होती. काँग्रेसकडून सुरेश कलमाडी, भाजपाकडून अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजित शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांना 2,79,973 इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी 38.11% इतकी होती. भाजपाच्या अनिल शिरोळे यांना 2,54,272 इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या मतांची टक्केवारी 34.61% इतकी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजित शिरोळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. शिरोळे यांना 75,930 इतकी मतं पडली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 10.34% इतकी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस, मनसे आणि आम आदमी पक्ष अशी चौरंगी लढत झाली होती. या चौरंगी लढतीमध्ये भाजपाच्या अनिल शिरोळे यांना 5,69,825 इतकी मतं मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 57.33% इतकी होती. काँग्रेसकडून डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम हे लोकसभेच्या रिंगणात होते. विश्वजित कदम यांना 2,54,056 इतकी मतं मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 25.56% इतकी होती. मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या दीपक पायगुडे यांना 93,502 इतकी मतं मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 9.41% इतकी होती. आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवणारे सुभाष वारे यांना 28,657 इतकी मतं मिळाली. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. या तिरंगी लढतीत भाजपाच्या गिरीश बापट यांना 6,32,835 इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या मतांची टक्केवारी 61.10% इतकी होती. काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या मोहन जोशी यांना 3,82,207 इतकी मतं मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 29.76% इतकी होती. वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे अनिल जाधव यांना 64,793 इतकी मतं मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 6.26% इतकी होती. पुणे महानगरपालिकेतील कामाचा अनुभव आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांसोबत असलेले चांगले संबंध ही अनिश सुंडके यांची जमेची बाजू असून त्यांचा याच बाजूचा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु यामध्ये जर मुस्लिम मताचं विभाजन झालं तर याचा फटका जे आहे तो काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे. कारण रवींद्र धंगेकर यांचा बहुतांश मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार आहे आणि याचा जो फायदा जो असणार आहे तो महायुतीचे उमेदवार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अनिश सुंडके यांना कसा फायदा होतो हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना.
अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.